जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 80वा स्वातंत्र्य दिन आज मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। ध्वजारोहण होताच उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत भारत माता की जय आणि वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। देशाला मिळालेले स्वातंत्र्य अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी एकजुटीने आणि जबाबदारीने देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले। या दिमागदार सोहळ्याला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने जळगाव पोलीस दलातील 23 जणांना उत्कृष्ट व अतिउत्कृष्ट सेवा पदक जाहीर झालेल्यांच्या यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह 14 जणांना उत्कृष्ट तर 9 जणांना अतिउत्कृष्ट सेवा पदक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रदान केले गेले। ध्वजारोहणानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रायफल सलामी देत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। संपूर्ण कार्यक्रमादरम्यान देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते। राष्ट्रध्वजाच्या साक्षीने स्वातंत्र्य, एकता आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश देत जळगावमध्ये स्वातंत्र्य दिनाचा सोहळा दिमाखात पार पडला। या ठिकाणी आपल्या देशाचा आज 80वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला। जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी दिमाखानं या ठिकाणी झेंड्याला वंदन करण्यात आलं आणि आपल्याला कल्पना असेल की ज्या दिवशी आपण या झेंडावंदनाचा कार्यक्रम घेतो त्या दिवशी जे वेगळे नैपुण्य झालेले विद्यार्थी आहे किंवा कर्मचारी आहे किंवा विविध खात्यातले नोकरी करणारी माणसं आहेत की जे चांगलं काम करतात त्यांचाही सत्कार या निमित्ताने होत असतो। आणि त्याचं औचित्य साधून जे मुलं शिष्यवृत्तीमध्ये पहिले आले, जे पोलिसांनी चांगलं काम केलं, आपला जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये पहिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार असेल किंवा SP साहेबांचा सत्कार असेल, पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार असेल, अशा पद्धतीने हे कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आले। आणि मला तरी असं वाटतं की राज्यामध्ये काय केलं पाहिजे याची सुद्धा शपथ पाण्याच्या बाबतीमध्ये आपण देण्याचा या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे। 21 तारखेला सुद्धा आपण जलसंधारणच्या मार्फत एक मोठा उपक्रम या जळगाव जिल्ह्यामध्ये राबवणार आहोत।